श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणवणी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने ये देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिते. त्यासी आणावी अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठजन सांगाती, कित्येक होते त्यावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर यतिराजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले डोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्यनियम सारण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघजण, तेही निद्रस्थ झाले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न त्यासी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून उठेल लवकर, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडते. असो दुसऱ्याचे दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाची खदगदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खुण, धरिली तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित. तया समयापासोनी भक्ती चढली स्वामीचरणी, अहंकार गेला पळणी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ, सदा परिसुतो भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्या प्रती, सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, त्या लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडे. संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोडन लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळळे. केली कित्येक अनुष्ठाने, तैसीचे ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आलाय शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कुणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यथी वचनी भाव धरावा, तेणे व्याधी जाये दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मनासी विचारुनी, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी, स्वामीचित परस्परी प्रेमभावे सांगते. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजाद्रव्ये घेऊनी, अर्पाव्या समर्थचरणी, जाती अति त्वरेणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडा. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी काजली ख्याती,
कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना देती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणे. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती वै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी ती तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य रोभपूर्ण आनंदले यायचे म्हणे मी इतके करणे 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देणे सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रदी कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणे मुक्त करावे व्याधीपासून. असे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आली यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणे अशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिलेला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसमंत. जाहल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणचे. प्राकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 6 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे सुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशा एकांत स्थानी राहणारा नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताते. सर्वानुमती तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोतो भाविक भक्त नवमोध्यायी गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.